तर सध्या बारामतीच्या रणांगणात पवार विरुद्ध पवार असा सामना आहे। त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप होत आहेत। कोणाची काय वक्तव्य आजच्या दिवसभरातली आहेत जाणून घेऊया। बारामतीत पवारांशिवाय दुसऱ्या कुणाला संधी आहे की नाही? 100 वर्ष एकाच घरात संधी, मग बाकीच्यांनी काय करायचं? नवीन नेतृत्व तयार करण्याच्या पवारांच्या वक्तव्यावर अजितदादांचा सवाल। लोकसभेनंतर मी लाडकी बहीण झाले, भावानं मागितलं असतं तर सगळं प्रेमानं दिलं असतं, पण सरकारनं 1500 रुपये बहीण भावाच्या नात्याची किंमत लावली। सुप्रिया सुळेंचा अजितदादांवर निशाणा। शरद पवारांना सोडलं नाही, भाजपसोबत जाण्यासाठी सर्व आमदार शरद पवारांना सांगत होते। अजित पवारांचं बारामतीत वक्तव्य। तर भाजपसोबत जाण्याची वरिष्ठ पातळीवर चर्चा, पक्षातील सर्व आमदारांच्या बैठकीत भाजपसोबत जाण्याचं ठरलं। वळसे पाटील यांची माहिती। भावनिक न होता 20 तारखेला घड्याळ लक्षात ठेवा, उद्याच्या सभेत तुम्हाला भावनिक करू शकतात, अजित पवारांचं आवाहन। तर उद्या युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी बारामतीत शरद पवारांची सभा। महायुतीत शिंदेंचं वजन वाढलं, शिंदे फडणवीसांना विचारत नाहीयेत, ते थेट शहांशी बोलतायत, तरीही फडणवीसच विरोधी पक्षनेते होणार, रोहित पवारांची टीका। लोकसभा निवडणुकीत बारामतीकरांनी चांगलाच झटका दिला, जोर का झटका धीरे से लगा, आता तसं होऊ देऊ नका, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन। लोकसभेपेक्षा विधानसभेत बारामतीकर अजित पवारांना जास्त जोर का झटका देणार, अमोल कोल्हेंची अजित पवारांवर टीका। अजितदादा गटानं पवारांचा फोटो वापरू नये असं कोर्टानं म्हटलंय, स्वतःच्या पायावर उभं राहील शिका असंही कोर्टानं म्हटलंय। सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटावर निशाणा। बारामतीत प्रतिभा पवार रेवती सुळेंना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखल्याचा आरोप, शॉपिंगसाठी गेल्या असता रोखल्याचा आरोप। खासदार सुनेत्र पवार बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा। ज्यांनी टेक्सटाईल पार्क बारामतीत आणलं त्यांच्या पत्नीला बाहेर थांबवलं, सत्ता असल्यानं ते कसेही लोकांना वागवू शकतात, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया।